हॅलो हॅलो. अविनाश दादा आमचे वर्गमित्र काहीतरी कान मंत्र लोढा यांना बघूया काय करतात ते लोढा. तसेच सन्माननीय बालाराम वाघ साहेबांचा देखील सत्कार करायचा आहे. विनंती असेल सचिन सरांना. तसेच विनंती करते राजू तारे गायकर साहेबांना की आपल्या हस्ते सत्कार करायचा आहे सन्माननीय बालाराम वाघ साहेबांचा. आमचे लाडके भाऊजी आहेत ते सॉरी वाणी आमचे लाडके एकदम जवळचे मित्र अतिशय. क्या क्या बात आहे. लाजवाब चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला आहे लोढा यांनी. निर्धाव चेंडूची सांगता आणि स्कोर कार्ड 12 अंकावर पोहोचलेला आहे. तसेच येथे सन्मान्य संचित बकरे साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील सत्कार करायचा आहे. आणि अतिशय बाहेर टाकलेला चेंडू वाईटचा पंचांचा इशारा. अधिकृत धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 13 अंकावरती. क्या बात आहे. लाजवाब ऑप्शन घेऊन काढले चेंडू आणि एक अतिरिक्त चौकार. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळी विशालच्या बॅट मधून. प्रेक्षणीय सामना आपल्या गावासाठी खेळताना चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विशालच्या बॅट मधून. शॉर्ट पिच चेंडू होता त्याला मात्र स्क्वेअर कट केलं. थर्ड मॅन रिझन मध्ये 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मधून 17 धावा दाखल. आणि दोन्ही बॅट्समॅन साठी एक सुवर्ण संधी आहे. किरण काळेकर यांच्याकडून नॉट आउट जर राहिले तर 500-500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. तसेच मी इथे सन्मान्य राजेंद्र लियब साहेब देखील उपस्थित आहे त्यांचा देखील सत्कार करायचा आहे. विनंती असेल राजेश गायकर साहेबांना की आपल्या हस्ते सत्कार करायचा आहे. कल्पेशजी नॉट आउट राहिले तर 500 भेटतील. धावू नका तुम्ही या मागे. प्रत्येक षटकारात 100 रुपये योगेश कालेकर यांच्याकडून कल्पेश कालेकरला. पुन्हा एकदा लोढा. अजय बाबो बाबो अजय बाबा निजू अजय चोली की जय अशी काही खराब जय होती त्यांच्याकडे त्यांची चोली. फटका खेचला होता पण तो धुरीत तिथपर्यंत पार करू शकला नाहीये. ताकद लावण्याचा प्रयत्न करतोय कल्पेश फलंदाज. पारितोषिक तर लागले. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चार चेंडूंचा खेळ संपलाय. 5वा चेंडू यावेळी खोलवर टप्प्याचा टाकलेला हा चेंडू अतिशय चांगला चेंडू असेल. रोहिदासा गोलंदाजाचा कमबॅक करतोय. अरे बापरे आमचे मित्र किशोर दादा डायरेक्ट गुंजा हे सुद्धा अशाच्या दिशेने तैनात आहेत. तू फक्त वरतीच कर खाली बघू नको. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती लागल्यात त्या अवसरे संघाच्या. चांगली गोलंदाजीतून कमबॅक केलंय ते रोहिदासा गोलंदाजानं. अवघ्या 8 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केलाय पण विकेट मात्र अजूनही मिळू शकले नाही. नॉट आउट फलंदाजी करतात ते अवसरेचा बॅट्समन. एकीकडे असेल विशाल, नॉन स्ट्राईकला असेल तो कल्पेश. 2 षटक संपलेत. आता काय रणनीती असेल ती मानवली संघाची. 2 गोलंदाजांचा वापर झालेला आहे. रोशन दादा डायरे आपण सुद्धा स्टेजवर चालणं व्हायचंय. येथे उपस्थित असलेले
तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज तर गोलंदाज राहुल, गोलंदाजी मार्क वरती येते, स्ट्राईक वरती असेल तर विशाल. फिरकी गोलंदाज येते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतो अविनाश यांचं. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुल केलेला विशाल स्क्वेअरलेग रिझनला चेंडू खेचला होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं अविनाशचं त्या ठिकाणी. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवण्यात नक्कीच यश आलंय. 2 धावा धावांमध्ये निश्चितच पूर्ण केल्या, त्या 2च्या मध्ये जे टोटल जाईल ती 22. दुसरा चेंडू यावेळेला बॅटची कडा. व्हॉट एफर्ट्स, खूप चांगले प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, पण चेंडू मात्र निघून जाईल चौकार. क्या बात आहे. समाधान असला. आता भरपूर दिवसांनी त्यांनी बाहेर काढलेला आहे तो हत्यार त्यांचा. खूप चांगले प्रयत्न होते, आपल्या पूर्ण शरीराला झोकून दिलं होतं चेंडूवरती. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर कट त्या ठिकाणी. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. दोन धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. विशालची बॅट मात्र या सामन्यामध्ये चांगले चमकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. राहुल वरती 3 चेंडूवरती आक्रमण झालंय. चौथा चेंडू आणखीन एक शाडा पूल केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, पण यावेळेस चुकी होतीये. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेखा पार. स्क्वेअरलेग रिझन मध्ये हा येतो एक चौकार. पाचवा चेंडू आणखीन एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. बॅटची लिडिंग एज, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवले फर्स्ट स्लिप मध्ये. कोणताही चेंडू नाहीये या षटकातील पहिला निर्धाव चेंडू. धावसंख्या 32. कल्पेशजी तुम्ही धावू नका, स्ट्राईक रेट वाढेल आपला. क्या बात आहे. लाजवाब गोल काढले चेंडू आणि हा सीमारेषा पार चौकार. 4 रन कणकणी. फिल्डर आतमध्ये बॉल आलेला आहे दुसरा. देवा बॉल फेक. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या अंकावरती. बॅट घेऊन जावा. मला वाटतं दोघांनी घेतली रिटायरमेंट. कल्पेशजी तुम्ही पण या. चेंडू चांगले लेंथ ऑन लाईन. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर असलेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतो की हा व्हाईट बॉल असेल. या बॉलरनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर ओम साई ग्रुप कडून याला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. याची सुवर्ण संधी बॉलरसाठी आणि कल्पेश साठी षटकारला 100 योगेश कालेकर यांच्याकडून. क्या बात आहे. लाजवाब. आणि नाही 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 निलू दादा
थोडी आपली उडी बसलेली आहे. अंडर 14चा बॉलर आहे तो बघा. नाही तर आमचे गावचे खेळाडू सगळे जुमावटीला तिकडे प्रॅक्टिस करतात. क्या बात आहे, लाजवाब गेंदबाजी. आणि कल्पेश दादांची विकेट काढलेली त्यांनी. आणि पुढील फलंदाज आहे प्रवीण दादा. क्या बात आहे, लाजवाब लेग करून काढले चेंडू आणि हा आउट. आता याच्यासाठी हॅट्रिकची चान्स आहे आणि 1,000 रुपयाचं पारितोषिक मला वाटतं नक्कीच तो कमवून जाणार आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट आर्यन साठी. पहिल्यांदा विकेट दिलेलं कल्पेशचं. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो नवीन आलेला प्रवीण देखील शॉर्ट अँड पूल करण्याच्या नादामध्ये संकल्प पाटीलच्या हातात झेल देऊन बाद होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट येत आहेत त्या अवसरासाठी. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतो. चौथा चेंडू येतो तर डॉट. अजूनही या षटकातील शेवटचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिलं इनिंग संपायला. या 2 चेंडूंमध्ये सतीश फलंदाज किती धावा उभारेल आपल्या संघासाठी. आणखीन एक डॉट बॉल. यावेळी आपण पाहतो बॅटचा स्विंग चांगला होता पण चेंडूचा आणि फलीचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. चेंडू मात्र विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा बॉल हलक्या हाताने टॅप केलाय. एक धाव निश्चितच कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 अंकावरती. आता मात्र गरज असेल ते विजयासाठी मानवली संघाला 44 धावसंख्येची. गाणं होता रविवारी. तर यापुढील होणारी अवसरे प्रीमियर लीग मधली पहिली सेमी फायनल असेल. मीत 11 विपक्ष रियांश 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला खुर्च्या खाली करून द्या. तर ओमसाई ग्रुप अवसरे आयोजित व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरवली स्पर्धा अवसरे प्रीमियर लीग 2026. तर मानवलीसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. सन्माननीय समाधान लिये साहेबांकडून समाधान गवळी साहेबांकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विनंती असेल रियांश 11 संघाचा कर्णधार व मीत 11 संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये पहिली सेमी फायनल आपल्या भेटीला येईल. मीत 11 विपक्ष रियांश 11.
तर सलामीची जोडी मैदानात आहे. संकल्प पाटील आणि त्याच्या समवेत अविनाश ही जोडी जातीये. अरबाज मिथिलेनचे कर्णधार अरबाज दिलं ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य पूजाताई किशोर गायकर यांच्याकडून या सामन्यामधील जो संघ विजय होईल त्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्मान्य ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पूजाताई किशोर गायकर यांच्याकडून जो हा सामना जिंकेल त्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्यावी. जो सामना जिंकेल त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय सदस्य पूजाताई गायकर ग्रुप ग्रामपंचायत मानिवली यांच्याकडून. मॅचला होते सुरुवात. 44चं टार्गेट आहे. 11ची सरासरी असेल मानिवली संघासाठी. सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. संकल्प पाटील आणि त्याच्या समवेत अविनाश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय गणेश कालेकर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 24 चेंडूंमध्ये 44 डिफेंड करायचे अवसरे संघाला. तो 24 चेंडूंमध्ये 44 धावा बनवायच्या त्या मानिवली संघाला. मॅच ऑन आहे. रोहित कालेकर कॅच घ्या तुम्ही. कल्पेश कालेकर कुठेतरी बॅटिंग करताना दुखापत झालेली आहे. क्या बात आहे. लाजवाब औषध करून काढलेला चेंडू आणि हा खटकनी चौकार. डीजे तर गणेश कालेकर साठी संधी आहे. जर बॅक टू बॅक 2 विकेट घेतले तर बड्डे बॉय सन्मान्य रुपेश कालेकर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय गुडलेंथ वरती पडलेला हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. मीत 11 संघाचा कर्णधार विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. जर या मॅच मध्ये बॅक टू बॅकचे 3 षटकार आले किंवा 3 चौकार आले तर ओम साई ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दुसरा चेंडू यावेळेला पूल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल मिड विकेट रिजन मध्ये. 1 बाउन्स चौकार. करतोय सन्माननीय महेंद्र लेकुरवाले यांना की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच विनंती असेल सन्माननीय जितेंद्र माळी साहेबांना आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट बॉल यावेळी मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी संकल्प पाटीलचा. स्वतः गोलंदाजाच्या फॉलोथ्रो मध्ये धावून चेंडू कॅरी करतोय. फलंदाज होईल बाद. झटका क्रमांक पहिला लागतोय मानिवली संघाला. संकल्प पाटील बॅक टू द पवेलियन. लोडाचा गाणा लावा होता. लोडा चाललेला आहे. पुन्हा तयार. आणि अशा प्रकारे पहिला गडी घालत पहिला हादरा पहिली लागलेली अवधसा 7.5 तर आणखीन एक सुवर्ण संधी आली आहे. चौकार हॅट्रिक असो किंवा षटकार हॅट्रिक असो किंवा विकेट हॅट्रिक असो त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सन्मान्य ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पूजाताई किशोर गायकर यांच्याकडून षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच जर हा सामना जो जिंकेल जी टीम जिंकेल त्या टीम साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ग्रुप ग्रामपंचायत मानिवली सदस्य सन्मान्य पूजाताई किशोर गायकर यांच्याकडून. नेक्स्ट न्यू बॅट्समन मैदानामध्ये इनट नंबर 3 वरती रोहिदास. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू लो फुल टॉस केला त्याला मात्र फेकून दिलाय चेंडूला काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 1 बाउन्स चौकार. डीजे लोडाचा गाणा लावा. लोडा नवा धाव फलकावरती येत. चार चेंडूचा खेळ
5 चेंडूंचा खेळ संपला, 12 धावा धावफलकावरती, 44चं टार्गेट जी 11ची सरासरी राखायची होती मांडवली संघाला, ती राखण्यामध्ये यश तर नक्कीच आले मांडवली संघाला. इनॅट नंबरवरती 3 वरती आले रविदास, पहिल्या चेंडूवरती लो फुलटॉसचा पुरेपूर फायदा, शेवटचा चेंडू असेल गणेशचा. यावेळी हलक्या गतीने टाकलेला चेंडू फटका फसला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ताईना ते कोणती चुकी होत नाहीये. फलंदाज क्रमांक 12 होते दुसरा धक्का असेल मांडवली संघाला रोहिदासच्या रूपानं. चांगली गोलंदाजी गणेशची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12, विजयासाठी अजून 18 चेंडूमध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. तर प्राइस पूल मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी आता 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मांडवली पूजाताई किशोर गायकर यांच्याकडून. इनेट नंबर 4 वरती नवीन बॅट्समन एंटर होतोय. निलेश हा फलंदाज जातोय. नॉन स्ट्राईक वरती असलेला अविनाशला आता मात्र स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्क वरती येतोय. मित 11चे कर्णधार रोहन पाल कोणी पाठवा लवकर तुमचा. अठरा चेंडू 32 ची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा मात्र नक्कीच जमवल्यात त्या मानवली संघानं. आता गोलंदाजी मार्क वरती येतोय तो विशाल गोलंदाजी मार्क वरती येतोय. 5 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर असतील. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफला, एक लॉंग ऑनला, एक मिड विकेट असेल, एक स्क्वेअर लेग असेल, एक फाईन लेग. पहिला चेंडू पुल केलाय, नो चेंडू पंचांचा इशारा. चेंडू मात्र निघून चाललाय सीमा रेखा पार. अविनाशच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नो चेंडू आहे, फ्री हिटचा चेंडू असेल. करायचंय. विनंती असेल रुपेश दादा यांना आजच्या बर्थडे बॉय की आपल्या हस्ते सत्कार करायचंय. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना अविनाशचा फलंदाज. नो चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू सीमा पार षटकार, फ्री हिटचा चेंडू हा. आणखीन एक चांगला फटका, शॉर्ट अँड पूल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू मात्र निघून जाईल, चौकार. तसेच मी विनंती करतो चौकारासाठी पण 100 रुपयाचं पारितोषिक असेल समाधान दादा गवली यांच्याकडून. 100 रुपये लागू झालेले आहेत. षटकार मारलेले आहे त्यांनी, 100 रुपये लागू झालेले आहेत. क्या बात आहे, वा वा. तसेच मी विनंती करतोय महेंद्र मामा लेकुरवाले यांचा देखील सत्कार करायचा आहे. विनंती असेल रुपेश दादा यांना की आपल्या हस्ते मात्र सन्माननीय महेंद्र मामा लेकुरवाले यांचा सत्कार करायचा आहे. पहिल्या षटकारानंतर आता गोलंदाज मात्र कमबॅक करतोय. पायावरती आदळलेला हा चेंडू. रियांश 11चे कप्तान मनीष, चला टॉस उडून घ्या. टॉस बॉक्स खाली करायचंय. विनंती असेल जे खेळाडू आहेत अवसरेचे किंवा प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये थोडं बाजूला व्हायचंय. चौथा चेंडू आपण पाहतोय, स्क्वेअर कट केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. हरेश्वर धावतोय चेंडूच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा धावून पूर्ण केले जातात. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. थोडासा मात्र निराश असतील अविनाश. 24 धावा धावफलकावरती. अजूनही 20 धावसंख्येची गरज असेल तर विजयासाठी मानवलीला. सॉरी 26 झालेले आहेत. 26 झालेले आहेत. हलक्या हाताने मात्र एक धाव निश्चितच घेतली जाते. स्ट्राईक वरील आता अविनाश. या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होते. 27 धावा धावफलकावरती आहे. कुठेतरी गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल जर अवसरेला या सामन्यामध्ये मात्र फेरबदल करायचंय तर.
5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर असेल तो अविनाश. हा फुलटॉस चेंडू, त्याला पुन्हा एकदा लॉब केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी. एकच धाव. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या अंकावरती. आता मात्र गरज असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची. टिंग्या टॉस बॉक्स खाली करा टिंग्या भाई. जे मानवलीचे खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती की आपण खुर्च्यांवरती बसायचं. टॉस बॉक्स मध्ये बसू नका कृपया करून. बारा चेंडू 16चं समीकरण. या पुढचा होणारा सामना अवसरे प्रीमियर लीगची पहिली सेमीफायनल. मीत 11 विपक्ष रियांश 11 या दोन संघांमध्ये पहिली सेमीफायनल खेळवली जाईल. तर विनंती असेल सन्मान्य जितेंद्र मामा माली व महेंद्र मामा लेकुरवाले आपल्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिली सेमीफायनल मीत 11 विपक्ष रियांश. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू जातो काउ कॉर्नर फेस मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात ते. एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीमुळे 29 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. आता मात्र गरज असेल येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची. जो हा सामना जिंकेल त्या संघासाठी सन्माननीय पूजाताई किशोर गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणारे विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी देखील 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळी स्लोवर गतीचा चेंडू, त्याला पिक केलाय. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल डीप विकेट रिजन मध्ये. निलेशच्या बॅट मधून हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. टॉस विन झालेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर करावा. या मॅचची पूर्णपणे आता मात्र हवा काढायला सुरुवात केली ते मानवलीच्या फलंदाजांना. मॅच पूर्णपणे जवळ नेऊन ठेवले. चांगले बॉल्स टाकावे लागतील यावेळेला गोलंदाजाला. गोलंदाज रवी गोलंदाजी मार्क वरती डॉट बॉल येथून टाकावे लागतील जर या मॅच मध्ये आपली पकड मजबूत ठेवायची आहे तर. स्कोर जाऊन पोहोचलाय तर 35 अंकावरती. अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरा चेंडू असेल रवीचा. यावेळेला हलक्या गतीने टाकलेला हा चेंडू. थोडासा पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अंदाज आला नाहीये निलेशा फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव खेळतोय. 9 चेंडू 9 ची गरज. प्रति बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. अवसरे विपक्ष मानिवली या दोन संघांमध्ये हा प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला येतोय. चौथा चेंडू यावेळी ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतो की हा स्वेल चेंडू वाईट बॉल असेल. एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 10 धावसंख्या धावफलकावर 36 धावसंख्या धावफलकावरती आहे. अजूनही 8 ची गरज असेल. पुढचा चेंडू रवी तयार. यावेळी पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू, त्याला लॉफ्ट केला. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीमुळे थोडंसं समीकरण पुढे जात आहे. 37 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरवलेली स्पर्धा अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6. त्यामध्ये चालू असलेला हा प्रेक्षणीय सामना मानिवली विपक्ष अवसरे. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र बॅटचा स्विंग खूप चांगला होता पण चेंडूचा आणि फलीचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. चेंडू होतो इथून मिस आणि येतो इथं डॉट बॉल. असे 2-3 डॉट बॉल आणखी टाकावे लागतील या ओव्हर मध्ये रवीला तर या मॅच मध्ये तो कमबॅक करू शकतो. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. आणखीन एक स्लोवर गतीचा चेंडू, त्याला मात्र कव्हर रिजन मध्ये उडवले. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. हरेश धावतो. पूर्णपणे प्रयत्न करतोय आपलं. 2 धावा धावून पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. थ्रो खूप वाईडिश राहिला आहे. त्यामुळे 3 धावा मात्र धावून पूर्ण केल्या गेल्यात. या 3च्या मदतीमुळे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 40 या अंकावरती. विजयासाठी गरज असेल येणारे 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. शेवटच्या ओव्हर पर्यंत या मॅचचा थ्रिलर आपल्याला पाहायला मिळतो. इथे गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या मॅच मध्ये टिकून राहायचंय तर.
सलामीला गेलेला फलंदाज अविनाश अजूनही मैदानात आहे. त्याच्या समवेत निलेश तो देखील चांगले फलंदाजी करतो. त्याच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. 40 धावा धाव फलकावरती. हा सामना जो जिंकेल त्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणारे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बाणिवलीच्या पूजाताई किशोर गायकर यांच्याकडून. 6 चेंडू 4 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते. गोलंदाज योगेश कालेकर गोलंदाजी मार्क वरती येतोय. थोडं फास्ट खेळायचंय. पहिला चेंडू यावेळी मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी चेंडू खाली पोहोचेल का? पण कॅच ड्रॉप. चेंडू हातावरती पडला होता. 2 धावा आता पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? पण थोडीशी मिसफिल्डिंग फंबल आपल्याला पाहायला मिळतोय ना. मॅचच्या आणखी जवळ जाऊन पोहोचतोय तो बाणिवली संघ. आता मात्र गरज असेल येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज असेल. दुसरा चेंडू असेल योग्यचा. थोडा क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न. फटका सक्सेसफुल ठरतोय. चेंडू निघून जाईल. सीमा रेखा पार. चौकार. समाधान गवळी यांच्याकडून अविनाश साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे आणि साठी 200 रुपये. तर मॅच मध्ये संपले. मानवली संघ विजय झाला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत संघाचं गोड गोड कौतुक. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हर पर्यंत